माझे नाव रवींद्र मारुती पाटील फौजी साळ शिरंबे. आता हे फौजी आहेत, यांनी जरा फळबागांची यांना आवड आहे आणि खरीप शेती करण्यापेक्षा फळबागांची शेती करायची आवड आहे. यांनी हा 150 रुपयाला रोप आणले बघा. हे सीताफळ आणि रामफळ ह्याचा क्रॉस आहे. हे 1200वरून रोप आणले त्यांनी आणि ह्याचं उत्पादन यायला कमीत कमी 4 वर्ष झालं आहे. आता ह्यांनी दुसरं काय केलेलं आहे की इथं आंतरपीक ह्यांनी भुईमुंग घेतलेला आहे आता सध्या, आणि वर का लावले रोप तर सध्या पावसाळा असल्यामुळं पाणी साठून राहील म्हणून त्यांनी बेडवर रोप लावलेला आहे. व्हिडिओ कट कर. 2 रामफळीच्या झाडामधलं अंतर 16 फूट आहे असं, आणि 8 फूट ठेवलेलं आहे. आता 16 फुटाचा मधला गॅप 3 वर्ष काय करायचं म्हणून ह्यांनी तैवान पिंक पेरू घेतलाय बघा. हा 5 बाय 5 फुटा अंतरावर लावलेला आहे आणि ह्याचं अंतर मला दोन्ही रामफळीच्या म्हटलं तर ते 8 फूट येते आणि रामफूट 16 फूट येते. हे काय करणार आहे तर हे 16 म्हणजे हे 16 फूट अंतर होण्यापूर्वी किंवा ह्यांना फळ लागण्यापूर्वी हे जर 4 वर्षी उत्पन्न घेणार आहे तैवान पिंकचं, कारण ह्याचं उत्पन्न लगेच 1 वर्षात चालू होतं या. मग तोपर्यंत रामफळीला फळ लागत असतो 3 वर्षे ह्याचं उत्पादन घेऊन ही पुन्हा झाडं काढणार आहेत. हा बेड पुन्हा तिकडे त्यांनी भर लावून पुन्हा ते रामफळीचं उत्पन्न घ्यायला सुरुवात करणार आहेत. तोपर्यंत हे रान पडून राहू नये म्हणून त्यांनी 2 रामफळीच्या मध्ये 1 पेरवीचं रोप तैवान पिंकचं घेतलेलं आहे. हे 1.5 एकर क्षेत्र दिसतंय बघा तुम्हाला, आणि यामध्ये 730 रोपं बसवली बघा त्यांनी. आणि ही व्हरायटी आत्ता रामफळीची म्हणला तर बाकी कुणाकडे नाही. आणि त्याला जे ग्राफ्टिंग केलं आहे हे खाली हे सीताफळीचं आहे आणि वर ते समृद्धी रामफळ हे जे ग्राफ्टिंग केलेलं आहे.